धर्म ही व्यक्तीची वैयक्तिक बाब आहे, ज्यामध्ये राज्य किंवा देश हस्तक्षेप करू शकत नाही. धर्मनिरपेक्ष म्हणजे भारत सरकार धर्माच्या बाबतीत तटस्थ राहणे, त्याचा स्वतःचा कोणताही धर्मपंथ नसेल आणि देशातील सर्व नागरिकांना त्यांच्या इच्छेनुसार धार्मिक पूजा करण्यापेक्ष राज्य, देश कोणत्याही नागरिकांशी धर्माच्या आधारावर भेदभाव करणार नाही आणि प्रत्येक व्यक्तीला समान वागणूक. भारतीय राज्यघटनेने राज्य हे सर्व धर्माप्रती पूर्णपणे तटस्थ असल्याचे घोषित केले असले तरी आपला समाज धर्माचा अभ्यास न करता धर्मात बुडालेला धर्मांध आहे. जातीयवादाचे एक प्रकटीकरण म्हणजे जातीय दंगली. अलीकडच्या काळातही भारतीय राजकारणाच्या धर्मनिरपेक्ष जडणघडणीसाठी जातीयवाद हा मोठा धोका असल्याचे सिद्ध झाले आहे. अलीकडच्या काळात ISIS सारख्या गटांकडून पुन्हा RSS सारख्या ब्राह्मणवादी ब्राह्मण गटांकडून मुस्लिम व वैदिक धर्मातील अर्थात हिंदू व मुस्लिम तरुणांना हिंसा करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा आणि त्यांना कट्टरपंथी बनवण्याचे घटना घडत आहेत, जे भारतात थोडक्यात सत्ताधारी पक्षाचा त्यात कोणताही पक्ष असो त्यांचा विरोधी व्यक्ती म्हणजे सर्वप्रथम पत्रकार असतो. पत्रकारिता जमत नसेल तर अवश्य सोडून द्या, पण धर्माच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेला जागृत करण्याऐवजी चुकीचा संदेश देऊन चुकीचा संभ्रम त्यांच्यामध्ये पसरवू नका, त्यांचा ब्रेन वॉश करू नका. राज्यातील वातावरण अशामुळे गढूळ होते, दूषित होते, ते करू नका. आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहे की धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, याची व्याख्या काय आणि सकारार्थी आणि नकारार्थी, पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह सेक्युलरिझम म्हणजे काय, धर्मनिरपेक्षवर या तत्वावर गदा कधी येते आणि त्याच्यावर तोडगा काय, आणि सध्या खरंच धर्मनिरपेक्ष या तत्वावर आपलं शासन किंवा देश चाललेला आहे का. जर चाललेलं नसेल तर त्याच्यावर सॉल्युशन काय, तोडगा काय, आज आपण हे सविस्तर या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. धर्मनिरपेक्षता म्हणजे देश व राज्याने धर्माला राजकारण किंवा कोणत्याही गैरधार्मिक बाबीपासून दूर ठेवणे आणि सरकारने धर्माच्या आधारावर कोणासोबतही भेदभाव न करणे. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ कोणाच्याही धर्माला विरोध करणे असा होत नाही, तर प्रत्येकाला स्वातंत्र्य देणे, त्यांच्या धार्मिक श्रद्धा पाळण्याची मुभा देणे. धर्मनिरपेक्ष राज्यात कोणत्याही धर्माला न मानणाऱ्या व्यक्तीचाही आदर केला जातो. धर्मनिरपेक्षतेच्या संदर्भात धर्म ही व्यक्तीची वैयक्तिक बाब आहे, ज्यामध्ये राज्य किंवा देश हस्तक्षेप करू शकत नाही, जोपर्यंत विविध धर्माच्या मूळ श्रद्धा एकमेकाशी संघर्ष करत नाहीत तोपर्यंत. तर आता धर्मनिरपेक्षतेच्या संदर्भात घटनात्मक संविधानाचा दृष्टिकोन काय आहे ते पाहूयात. धर्मनिरपेक्षतेची संकल्पना संविधानाच्या निर्मितीच्या काळापासून गोंधळात व अंतर्भूत होती, जी घटनेच्या भाग 3 मध्ये नमूद केलेल्या मूलभूत अधिकारांपैकी धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारातून अनुच्छेद 25 ते 28 मध्ये स्पष्ट केलेले होते. 42व्या घटनादुरुस्तीमध्ये कायदा 1976 द्वारे सेक्युलरिझम हा शब्द पुन्हा भारतीय संविधानात धर्मनिरपेक्षतेची व्याख्या करून त्याच्या प्रस्तावनेत जोडला गेला आहे. धर्मनिरपेक्ष म्हणजे भारत सरकार धर्माच्या बाबतीत तटस्थ राहणे, त्याचा स्वतःचा कोणताही धर्मपंथ नसेल आणि देशातील सर्व नागरिकांना त्यांच्या इच्छेनुसार धार्मिक पूजा करण्याचा अधिकार असेल. भारत सरकार कोणत्याही धार्मिक पंथांची बाजू घेणार नाही किंवा कोणत्याही धार्मिक पंथाचा विरोध करणार नाही. धर्मनिरपेक्ष राज्य, देश कोणत्याही नागरिकांशी धर्माच्या आधारावर भेदभाव करणार नाही आणि प्रत्येक व्यक्तीला समान वागणूक देणे. भारतीय राज्यघटना कोणत्याही विशिष्ट धर्माची जोडला गेलेला नाही. आता धर्मनिरपेक्षतेची सकारात्मक बाजू पाहूयात. संविधानामध्ये धर्मनिरपेक्षतेचे भावना उदारमतवादी आणि व्यापक दृष्टिकोन प्रस्तुत करते, जी सर्व धर्मसमभाव या समानतेच्या भावनेने शासित आहे. त्याचा अर्थ आहे धर्मनिरपेक्षता सर्वांना एकतेच्या धाग्यात बांधण्याचे काम करते. यामध्ये कोणताही समुदाय इतर समुदायांवर वर्चस्व प्रस्थापित करत नाही. धर्मनिरपेक्षता लोकशाही व्यवस्था मजबूत करते आणि धर्माला राजकारणापासून वेगळे व अलिप्त करण्याचे काम करते. धर्मनिरपेक्षतेचे ध्येय नैतिकता आणि मानवी कल्याणाचा प्रचार व प्रसार करणे हा आहे, जे सर्व धर्माचे मूळ उद्दिष्ट देखील आहे. आता धर्मनिरपेक्षतेची नकारात्मक बाजू आपण पाहूयात. भारतातील काही लोकांचा धर्मनिरपेक्षतेबद्दलचा आरोप असा आहे की तो पाश्चिमात्य देशातून आयात केलेला आहे, म्हणजेच त्याची मुळे उत्पत्ती ख्रिश्चन धर्मात सापडतात. धर्मनिरपेक्षता धर्मविरोधी असल्याचा आरोपही केला जातो. त्यामुळे लोकांच्या धार्मिक अस्मितेला
धोका निर्माण होतो. भारतीय संदर्भात धर्मनिरपेक्षतेवर बहुसंख्याकांचा प्रभावाखाली अल्पसंख्याकांच्या कारभारात हस्तक्षेप केल्याचा आरोप केला जातो, ज्यामुळे अल्पसंख्याकांच्या मनात अशी शंका निर्माण होती की राज्य तुष्टीकरणाच्या धोरणाला प्रोत्साहन देते. अशा प्रवृत्तीमुळे समाजात जातीयता वाढते. धर्मनिरपेक्षता कधीकधी अत्यंत दडपशाही म्हणून पाहिली जाते, जी समुदायाच्या व्यक्तीवर धार्मिक स्वातंत्र्यावर मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करते. त्यातून वोट बँकेच्या राजकारणाला चालना मिळते. हे झाले सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजू धर्मनिरपेक्ष या तत्वाच्या. आता धर्मनिरपेक्ष या तत्वाला धोका कधी निर्माण होतो ते पाहूयात. भारतीय राज्यघटनेने राज्य हे सर्व धर्माप्रती पूर्णपणे तटस्थ असल्याचे घोषित केले असले तरी आपला समाज धर्माचा अभ्यास न करता धर्मात बुडालेला धर्मांध आहे. धर्म आणि राजकारण यांच्या एकत्रितकरणाने म्हणजेच धर्म, जात आणि वंश यासारख्या मूलभूत ओळखीच्या आधारे मतांचे एकत्रीकरण झाल्यामुळे भारतीय धर्मनिरपेक्षता धोक्यात येत आहे. सांप्रदायिक धार्मिक राजकारण सामाजिक जागेचे सांप्रदायिकीकरण करून अल्पसंख्याकांविरुद्ध अफवा आणि रूढीवादी कल्पना पसरवून तर्कशुद्ध मूल्यांवर हल्ले करायचे सध्या चालू आहे. एका धार्मिक गटाचे राजकारण केल्याने इतर धार्मिक गटाचे स्पर्धात्मक राजकीयकरण होते. परिणाम त्याचा आंतरधार्मिक संघर्ष होतो. जातीयवादाचे एक प्रकटीकरण म्हणजे जातीय दंगली. अलीकडच्या काळातही भारतीय राजकारणाच्या धर्मनिरपेक्ष जडणघडणीसाठी जातीयवाद हा मोठा धोका असल्याचे सिद्ध झाले आहे. अलीकडच्या काळात ISIS सारख्या गटांकडून पुन्हा RSS सारख्या ब्राह्मणवादी ब्राह्मण गटांकडून मुस्लिम व वैदिक धर्मातील अर्थात हिंदू व मुस्लिम तरुणांना हिंसा करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा आणि त्यांना कट्टरपंथी बनवण्याचे घटना घडत आहेत, जे भारत आणि जगभरासाठी दुर्दैवी आहे. अशा गोष्टीमुळे धर्मनिरपेक्षतेला धोका निर्माण होतो. मग आता यातून तोडगा काय? अर्थातच यातून पुढे जाण्याचा मार्ग काय आहे, याचे सॉल्युशन काय आहे? तर येथे पहा, सर्वप्रथम पहिले तर ही गोष्ट की बहुलतावादी समाजात धर्मनिरपेक्षतेला चालना देण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे राज्याच्या तटस्थतेचे काटेकोरपणे पालन करण्याऐवजी धार्मिक स्वातंत्र्याचा विचार विस्तारित करणे. दुसरे हे की तरुण पिढीला केवळ त्यांच्या स्वतःच्या धार्मिक परंपराचे नव्हे तर इतर देशातील इतर धर्मांच्या परंपराही समजून घेणारे आणि त्यांचे कौतुक करणारे मूल्य शिक्षण सुनिश्चित करणे ही आपली जबाबदारी आहे. थोडक्यात सर्व धर्माचा अभ्यास करणे व मूलभूत गोष्टी समजून घेणे. तिसरी गोष्ट ही की सर्वांनी शिक्षण घेऊन शिक्षित झाले पाहिजे, कारण शिक्षणच आणि शिक्षित लोकांनाच येड्यात काढणे किंवा राजकीय लोक भरकवट असतील तर सुशिक्षित लोक लवकर भरकटत नाहीत. आणि चौथी गोष्ट ही की राजकीय लोक जे आहेत, नेते मंडळी आहेत किंवा काही संघटनाशी जोडले गेलेले तरुण कार्यकर्ते असतील, हे आपल्या भाषेतून व कृतीतून धर्माचा कट्टरपणा दाखवून समाजामध्ये जातीभेद धर्मभेद पसरवत असतील तर अशा व्यक्तींवर संघटनांवर बहिष्कार घाला. अशा लोकांना अशा संघटनांना बॉयकॉट करा. पाचवे हे की देशात एक समान नागरी संहिता सारख्या सामाजिक सुधारणा उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करा. आणि निवडून देताना जो नेता आणि युवा वर्ग लोकशाही तत्वाबद्दल भाष्य करतो अशांना निवडून द्या. धर्मनिरपेक्ष वाचवण्यासाठी सहावी ही गोष्ट की प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच यूट्यूब असेल अशा पत्रकारांनी लोकांपर्यंत योग्य संदेश पोहोचवणे आवश्यक आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता आहे. त्यामुळे पत्रकारांनी सर्वसामान्य जनतेचा आवाज उचलून धरणे व वरील 3 वर्गातील अर्थात कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व न्याय मंडळांना प्रश्न विचारणे व लोकशाही टिकवणे आवश्यक आहे. पत्रकारांनी आपली जबाबदारी ओळखून तटस्थ राहून लोकशाहीला पूरक असणारेच विचार, कृती व भाष्य करावे. पत्रकारांनी फॅसिसिझम, रूढीवादी विचार सोडून संविधानानुसार देशातील नागरिकांमध्ये सायंटिफिक टेम्पर अर्थात वैज्ञानिक विचार व समतेचे विचार पसरवून नागरिकांना जागृत करण्याचे काम करणे हे आवश्यक आहे. पण आणि पत्रकारांवर बोलायचं म्हटलं तर खूप काही आहे, पण सध्या काही पत्रकार आहेत जे की चुकीचा संदेश देतात, जे सर्वसामान्य जनतेला नुसतं हिंदुत्ववादीच्या गोष्टी करून नुसतं सामान्य लोकांना धर्मांध बनवण्याचं चांगलंच त्यांचं काम ते करत आहेत. असे पत्रकार धर्माच्या नावावर जनजागृती करण्याऐवजी आपल्या
धर्माच्या नावावर पोळी भाजण्याचे काम उत्तमरित्या ते करत आहेत. आणि विशेष म्हणजे सध्या जे निरक्षर किंवा धर्मांध लोक आहेत ते अशाच पत्रकारांवर विश्वास ठेवायला लागलेत. अशा पत्रकारांनी खरंच पत्रकारिता जमत नसेल तर अवश्य सोडून द्या, पण धर्माच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेला जागृत करण्याऐवजी चुकीचा संदेश देऊन चुकीचा संभ्रम त्यांच्यामध्ये पसरवू नका, त्यांचा ब्रेन वॉश करू नका. राज्यातील वातावरण अशामुळे गढूळ होते, दूषित होते, ते करू नका. पत्रकारिता करणे म्हणजे एखाद्या संघटनेचे काम करणे नाही, तर खरी पत्रकारिता करणे म्हणजे सत्तेत असलेल्या पक्षाला, मग सत्तेत कोणताही पक्ष असो, त्यांना चोख आणि परखड प्रश्न विचारणे होय. थोडक्यात सत्ताधारी पक्षाचा, त्यात कोणताही पक्ष असो, त्यांचा विरोधी व्यक्ती म्हणजे सर्वप्रथम पत्रकार असतो. मुख्य प्रवाहातील चॅनल जे आहेत त्यांचं समजू शकतो आपण, पण या यूट्यूब चॅनलवर काम करणारे धर्मांध विषमतावादी विचाराचे पत्रकार जे आहेत हे समाजासाठी विघातक व विषारी आहेत. अशा पत्रकारांपासून वेळीच तुम्ही सावध राहा. अशा प्रकारे धर्मनिरपेक्षतेची व्याख्या, त्याची सकारात्मक आणि नकारात्मक बाजू, धर्मनिरपेक्षतेला धोका केव्हा निर्माण होतो व यातून पुढे जाण्याचा सॉल्युशन मार्ग काय आहे, हे सर्व आपण आजच्या एपिसोडमध्ये पाहिलेलो आहोत. जय हिंद. मी सुशांत गवळी.